कधी कधी आयुष्य खूप फास्ट होतं आणि आपण स्वतःलाच हरवून बसतो. पण शांती शोधायला खूप लांब जायची गरज नसते. कामोठ्यापासून फक्त 10 मिनिटात मानगर मोसारीमध्ये मला सापडले एक असं ठिकाण, तिथे मन खरंच शांत होतं. तर आज मी निघालो एका छोटूसा राईडवरती. आता आपण JNPT रोडला लागलो आहे. तर इकडनं आपण पुष्पकनगरमध्ये एंट्री मारल्यावरती मानगर मोसारे गावाची एंट्री दिसेल आपल्याला. तर तिकडनं आपण आज जाऊन ते आपण सर्व्हिस रोडवरून खाली आल्यावरती आपल्याला पुष्पकनगरमध्ये एंट्री दिसते. तिकडनं आपल्याला आज जायचं आहे आणि पुढं जाऊन आपल्याला मोसारे गाव लागेल. ही आपल्याला मोसारे गावाची एंट्री आपल्याला इकडनं दिसते. आपण इथं मोसारे गावात एंटर करतोय आता. इकडनं मोजून 1 मिनिटाचं अंतर असेल, 1 ते 2 मिनिटाचं अंतर असेल. बघा, शहरातून फक्त अवघी 10 मिनिटाच्या अंतरावरती असं गाव आहे. कशाला पाहिजे बाकी सर्व ते आमचं मैदान लागतं. मोठ्या गावात आलो आपण. ते चालू वाटतं. इकडनं असं आलं की त्या मंदिराची अशी एंट्री आहे. सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भव्य मूर्ती दिसते. बाजूला हत्ती आणि एक सुंदर असं दृश्य, गाय वासराला दूध पाजणे. हे सगळं पाहून मन एकदम शांत होतं. गेल्या गेल्याच आम्हाला श्री स्वामी समर्थांची आरती भेटते. आता आपण मंदिरात सर्व फिरून झालं. आता जरा खायला जाऊ. तिथं श्री स्वामी समर्थ वडापाव सेंटर आहे, तिथं वडापाव खाऊ. चला.
मंदिरात दर्शन केले की इथं वडापाव नक्की खा. श्री स्वामी समर्थ वडापाव सेंटर आहे. इथं जे काका सकाळी काम करत होते म्हणजे सेवा करत होते त्यांचंच हे शॉप आहे आणि ते काका काकी असतात. जर तुम्ही कामोड्याच्या आसपासचे असाल तर इथं मानघर मोसारे गावात नक्की भेट द्या. आणि ह्या स्पॉटला तुम्ही असं तुम्हाला इकडे येऊन खूप असं शांतता फील होईल. नेहमी आपलं कोणतरी असं पाठीशी आहे असं वाटेल गालावरती. नक्की इथं मोसारे गावात आहे आणि ह्या मंदिराला नक्की भेट द्या. खूप असं सुंदर मंदिर आणि पीसफुल असं मंदिर आहे. तर एक शेवटचंच सांगतो, कुठे कुठे थांबायचं असतं.